नमस्कार. गेले काही दिवस कोविड-19 नावाच्या एका मोठ्या आजाराने सगळ्या जगाला ग्रासून टाकलं. ह्या दिवसांमध्ये बराच काळ घरी बसण्याचा योग आला. त्यामुळे काही विचारही करता आला. त्यापैकीच एक विचार असा होता की या न भूतो न भविष्यती अशा संकटाचा सगळं जग मुकाबला करते. त्याकरता गावोगावचे लोक, समूह, राष्ट्र ही वेगवेगळे उपाय शोधत आहेत आणि त्या लढाईमध्ये एक विजय मिळवण्याची आस धरून आहेत. असं असताना मी माझ्या घरात बसून विचार करत होतो की माझ्या शहरामध्ये नेमकं काय घडतं आहे. आणि हे करत असताना माझी नागरिक म्हणून अशी समजूत होती की ह्या आजारापासून, ह्या संकटापासून माझं संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, सरकारची आहे. आणि मी काही सरकारी नोकर नव्हे. त्यामुळे मी शांत निवांत माझ्या घरी बसणं अपेक्षित आहे. त्यांच्या सूचना ऐकणं, त्याचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करतो आहे. तेव्हा आता हे त्यांच्यावर सोपवूया आणि निवांत राहूया. पण तरी हे कुतूहल होतं की हे इतकं व्यापक संकट आहे, इतकं सर्वंकष आहे, तर हे केवळ सरकार अथवा प्रशासन किंवा व्यवस्था यांच्यावर सोडून चालेल का? व्यक्ती म्हणून माझी काही जबाबदारी उरते का? अशा प्रश्नांनी एक विचारात पाडलं. मग सरळ तडक बाहेर पडून आपल्या शहराचे प्रमुख, व्यवस्था प्रमुख, शहर प्रशासक त्यांच्यापाशी जाऊन त्यांना प्रश्न विचारले. आमचं पण एक लेवल आहे, आम्ही कितपर्यंत जाणार याच्यानंतर समाज पुढे आलाच पाहिजे. और प्रत्येक समाजमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये एक लीडर आहे ज्यांची लोक ऐकतात. त्यांनी पुढे आले और त्यांनी यामध्ये IC केलं और आम्हाला हेल्प केले. पुणे आम्हाला माहिती आहे की इथे खूप इंडस्ट्रीज आहेत, खूप IT आहे, शिक्षण, हे सगळे लोकांनी करोनाच्या वेळेस खूप मदत केली. हे ऐकून दिलास वाटला. अजून कुतूहल चाळवलं गेलं. ती नेमकी कोण माणसं आहेत? नेमका हा काय प्रयत्न आहे? कुठल्या कुठल्या पद्धतीचं काम करता आहे तेही जाणून घेऊया. पुणे प्लेटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स, ये हमने मार्च में शुरू किया था जब ये क्लियर हो गया था कि द वर्ल्ड इज़ गोइंग टू बी चेंजिंग एंड वी आर गोइंग टू गो थ्रू दिस पेंडेमिक. पुणे एक बहुत ख़ास सिटी है और हमारा इंटेंशन ये था कि नॉर्मली जब सब लोग ऐसी विपदा के टाइम पे काम करते हैं, जो नॉर्मली अपनी तरीके से अलग अलग काम करते हैं, इन चारों को हम साथ में कैसे लेके आएँ. पहले ही हमारी NGO कम्युनिटी है जो बहुत बड़े पैमाने पर सपोर्ट करती है. पूना में बहुत सारे एस्टैब्लिश्ड NGOs हैं. सेकंड जो बड़ी कंस्टिट्यूएंसी है विच इज़ कॉर्पोरेट डोनर. थर्ड जो सबसे बड़ा और इम्पॉर्टेंट ग्रुप है वो है हॉस्पिटल्स एंड मेडिकल कम्युनिटी. एंड फोर्थ इज़ द गवर्नमेंट. सो हमारा आइडिया पुणे प्लेटफॉर्म ऑफ कोविड रिस्पॉन्स में ये था कि हम ये सारे कंस्टिट्यूएंट्स को कैसे साथ में लेके सीमलेसली एज ए सिटी ग्रुप काम करने लगें, ताकि जो जितने भी एक्टिविटीज़ अलग अलग होते हैं वो बेटर कोऑर्डिनेट होके बेटर रूप से काम कर सकें. सुरुवातीला ते PPEs मिळत नव्हते, पण तेव्हा हे सगळे खाजगी लोक समोर आले. त्यांनी मास्क दिले, त्यांनी PPE आणली, त्यांनी अजून यंत्र आणले जे आम्ही हॉस्पिटल्स लावले आहेत आणि नक्कीच याच्यामध्ये खूप आम्हाला फायदा झाला. तो हमारा पहला टास्क था कि हमने कॉर्पोरेट और इंडस्ट्री ग्रुप्स के साथ में काम करना चालू किया और उनके सपोर्ट के साथ वी गॉट ऑलमोस्ट 50,000 PPE किट्स इनटू पूना. उस टाइम पे काफ़ी सारे ऐसे माइग्रेंट लेबर्स थे, बाकी लोग थे हु हैड लॉस्ट देयर जॉब्स ओवरनाइट, और उनके लिए फूड प्रोविज़न करने की बहुत बड़ी व्यवस्था करने की ज़रूरत थी. तो वी स्टार्टेड वर्किंग वेरी क्लोजली विद जो 4-5-7 बड़े NGOs हैं, जैसे कि जन कल्याण समिति है, रॉबिनहुड आर्मी है, दलित चेंबर ऑफ कॉमर्स है, अनमित्र फाउंडेशन है, इस्कॉन ग्रुप है. उनके सहयोग के साथ वी सॉ टू इट दैट फूड इज़ प्रोवाइडेड फॉर एवरी सिटीजन इन पूना. एंड आई थिंक फॉर्चुनेटली पूना कैन बी प्राउड ऑफ द फैक्ट कि शायद ही कोई भोजन के बिना उस टाइम पे पहले 1-1.5 महीने में रहा हो. इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेल कॅम्पसमधून एक कॅप्टिव्ह किचन आम्ही सुरू केलं. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांनी मीन टाईम पुणे शहरामध्ये हे जे अडकलेली लोक होती त्यांना एकत्र राहण्यासाठी शेल्टर्स पुण्यामध्ये त्यांनी केले होते. तिथले 10 शेल्टर्सची जबाबदारी आम्हाला आमच्या संस्थेला दिली होती. सर्व सज्जन शक्तीला, त्यातले उद्योजक असतील,
धार्मिक क्षेत्रातले असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, गणेश मंडळ असतील, वेगवेगळ्या समाजाचे ज्ञाती संस्था असतील, अशा सर्वांना आवाहन केलं आणि एक चांगलं समन्वयातून एकत्र येऊन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाबरोबर घेऊन असं पहिल्या टप्प्यातलं आपण काम पूर्ण केलं जायचं. नेक्स्ट हमारे को रिक्वायरमेंट आया ब्लड का, बिकॉज अगर जितने भी सिटी में ऑपरेशंस हो रहे थे उनके लिए ब्लड अवेलेबिलिटी एकदम कम हो गई. सो वी वर्कड फॉर अबाउट 1.5 months, ताकि हमने भारतीय जैन संस्थान BJS के साथ में काम किया और करीब पूरे महाराष्ट्र में करीब 4000 यूनिट्स ऑफ ब्लड कलेक्ट करके वी गॉट देम टू हॉस्पिटल्स. भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर यांनी मिळून मोबाईल डिस्पेन्सरी सेवा सुरू केली आहे. व्हॅनमधून आम्ही लोकांच्याकडे घरी जाऊन, गल्लीमध्ये जाऊन रुग्णांना तपासण्याचं काम करत आहोत आणि रोज 5000 रुग्णांची तपासणी होणार आहे. वन ऑफ आवर मेजर फोकसेस उसके बाद वी रियलाइज वॉज कि हाउ टू प्रिवेंट द स्प्रेड. इसके लिए हमने काफ़ी कैंप्स ऑर्गेनाइज किए. जन कल्याण समिति के साथ में वी हैव रन फीवर क्लिनिक्स, फ्लू क्लिनिक्स, स्क्रीनिंग किया. और ये प्रिलिमिनरी स्क्रीनिंग में फॉर इंस्टेंस वी डिस्कवर्ड कि पल्स ऑक्सीमीटर्स कैन बी वेरी यूजफुल. तो पूना के लिए एक खास इनिशिएटिव रहा कि पूना वॉज द फर्स्ट सिटी टू यूज़ पल्स ऑक्सीमीटर्स इतने बड़े पैमाने पे. साधारण 27 एप्रिलपासून ते जो 30 मेपर्यंत हे आपलं स्क्रीनिंगचं काम त्या ठिकाणी चालू झालं. त्यांनी घरी घरी जाऊन लोकांचा ताप मोजणे, त्यांचे ऑक्सिजन लेवल्स मोजणे, हे सगळे काम सुरू केले आहेत आणि यामुळे बऱ्यापैकी स्लम्समध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आता पुण्यात आलेला आहे. जिसके पास में खुद की ये फैसिलिटी नहीं है कि वो सेल्फ क्वारंटाइन हो सके, अलग कमरा हो, तो उनके लिए बेस्ट सजेशन ये रहेगा कि काफ़ी सारे गवर्नमेंट ने और प्राइवेट सपोर्ट के साथ में कोविड केयर सेंटर्स चालू किए हैं. हम लोग भी कोविड केयर सेंटर जैसे गरवारे कॉलेज में जन कल्याण समिति के सहयोग से चला रहे हैं, BJS वाघोली में चला रहे हैं. काफ़ी सारे संस्थान और गवर्नमेंट कोविड केयर सेंटर्स चला रहे हैं. और आमचे मॅक्झिमम कोविड केअर सेंटर सगळे शिक्षण संस्थाचे जे हॉस्टेल्स आहे त्या ठिकाणी आहे. आम्ही पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आमचं आहे. खूप NGOज आहे जो यामध्ये पुढे आलेले आहे, ते पूर्णपणे चालवत आहे. आम्ही त्यांना तयार करून दिलेलं आहे. प्रशासनाकडे काय की रिसोर्सेस, मटेरियलिस्टिक रिसोर्सेस उभे होऊ शकतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करू शकतो, पण ह्युमन रिसोर्सेस उभे करू शकत नाही. कोविड केअर सेंटर एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP मॉडेल म्हणून कसं कोविड केअर सेंटर उभं राहावं त्याचं एक चांगलं उदाहरण आपण इथं गरवारे कॉलेजमध्ये केलं आहे. मोठं आश्वासक चित्र आहे. मग मला बरंच वाटलं की अरे वा, मी या शहरात राहतो. वृत्तपत्रातल्या पुणे शहराबद्दलच्या बातम्या ऐकून मला कसं तरी वाटायचं, पण नंतर मग जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे आमच्या शहरानं काही अभिनव संकल्पना मांडल्या, हा आजार आटोक्यात ठेवण्यासंबंधाने काही नवे प्रयोग केले. आई एम वेरी प्राउड टू से कि 2 वेंटिलेटर ग्रुप्स ऐसे हैं. एक कंपनी नोका रोबोटिक्स करके है पूना में, जो विच इज़ अ ग्रुप ऑफ IIT कानपुर, एंड वर्किंग विद IIT कानपुर, वर्किंग विद डिफरेंट ग्रुप्स हियर, they have developed a local ventilator which is meeting all of the international requirements, which has been very well tested, very well appreciated by all hospitals. एक पेशेंट बेड मैनेजमेंट सॉफ्टवेयर क्रिएट किया गया विच वॉज क्रिएटेड बाय अ प्राइवेट सॉफ्टवेयर एजेंसी, एंड हमने उसके लिए फाइनेंशियल सपोर्ट दिया गवर्नमेंट को, जिन्होंने उसको इम्प्लीमेंट किया है. और इससे काफ़ी मदद हुई है कि कौन से हॉस्पिटल्स में कितने बेड अवेलेबल हैं, ताकि अगर आपको कोई सिम्टम्स हैं तो डायरेक्टली आप उस हॉस्पिटल में जा सकते हैं. आता हे किती उमदं काम आहे, किती समजुतीचं काम आहे, माणुसकीचं काम आहे. आणि हे सगळं काम माझ्या शहरामध्ये होत होतं, पुणे शहरात होत होतं. आणि त्यातून पुण्याचं एक मॉडेल उभं राहिलं ज्याचं नाव होतं PPCR, आणि त्यातनं खूप काम पुण्यात झालं. कारण मुंबई किंवा दिल्लीमध्ये रुग्णालयं आणि शासन यांच्यात जशी जाहीर भांडणं झाली तसं पुण्यात एकदाही घडलं नाही. आणि त्याचं कारण या PPCRच्या थ्रू इंडस्ट्रीचे लोक, फिलॅन्थ्रॉफिस्ट, शासनाचे लोक आणि रुग्णालयं हे सगळे एकत्र आले. त्यामुळे तसं पुण्याचं मॉडेल हे सक्सेसफुल म्हणायला हरकत नाही. आई थिंक इसकी रियल प्रेरणा और जो हमारे थैंक्स जिनको ड्यू है वो हमारे हेल्थ केयर प्रोफेशनल्स हैं. दे आर ऑन द फ्रंट लाइन वर्कर्स. आई थिंक चाहे वो डॉक्टर्स हो, नर्सेज हो, सपोर्ट स्टाफ हो, उनके ऊपर एक्सेप्शनल प्रेशर आया है, एंड दे आर द वंस हु हैव बीन डिलीवरिंग. इसके साथ साथ जैसा हमारा पुलिस डिपार्टमेंट है, बाकी डिपार्टमेंट्स हैं, उन्होंने भी एक एक्सेप्शनल जॉब किया है. हम सब ने अपनी ईगोज़ को अलग रखते हुए, अपने इंडिविजुअल एजेंडाज़ को अलग रखते हुए साथ में काम करने का निर्णय लिया है, एंड आई थिंक दिस इज़ द रियल सक्सेस ऑफ द पूना मॉडल. इसकी एक बड़ी सीख हमें मिली है
कोई भी इतनी बड़ी जब आपत्ति आती है, महामारी आती है, तो वो महामारी होने के बाद जब न्यू नॉर्मल होगा, तो ये न्यू नॉर्मल में हम सब लोगों को एक बहुत बड़ा लर्निंग लेना चाहिए। न्यू नॉर्मल में हम सब लोग जब हमारे व्यवसाय रीस्टार्ट कर रहे हैं, तो मेरी ये विनती है हर व्यवसाय करने वाले व्यक्ति को कि आप अभी वापिस एक बार अपना काम करते समय, व्यवसाय करते समय उसको थोड़ा सा आत्मचिंतन करो, आत्मपरीक्षण करो। कोरोना में जो जो भी कुछ हमने सीखा है उससे लर्निंग क्या हो रहा है, उस लर्निंग का मेरे व्यवसाय में, मेरे बिजनेस में, मेरे स्कूल में, मेरे इंडस्ट्री में क्या उपयोग हो सकता है, इस चीज़ को देखते हुए हमने एक हमारा नया रास्ता अपनाना चाहिए। हम सबका एज ए ग्रुप इतना ज़्यादा पावर है जो इंडिविजुअली नहीं रहता है, क्योंकि अगर हम सब साथ में काम करते हैं तो सॉल्यूशंस निकल जाते हैं। पुणे शहराचा अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी या शहरात आहेत. या शहरानं मला वाढवलं, घडवलं आणि एक वेगळं नातंही माझं त्याच्याबरोबर तयार झालेलं आहे. पण या करोनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये जो घडलेला पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स अर्थात PPCR हा जो प्रयत्न इथे आकाराला आला, त्यामुळे मला माझ्या शहराचा अभिमान वाटतो. काका आता डिस्चार्ज आहे तुमचा. तुमच्यामुळे बरं झालं मी. अहो नाही, ठीक आहे, बरं, काळजी घ्या. हो.